ओरिजिनल कम्युनिटी और हमारे कंपनी के सीईओ मिस्टर कार्तिक सर। इसके बाद अर्ली थैंक यू सो मच बोलना चाहूंगा मेरे अप्लाई को जिस पर्सन ने मुझे चांस दिया। आज इधर खड़ा हूँ तो सिर्फ और सिर्फ मैं खुद नहीं बना हूँ, मैं आपके सामने खड़ा हूँ। मार्क्यूस रैंक अचीव करके मैं खुद नहीं खड़ा, तो मैं जो खड़ा हूँ सिर्फ और सिर्फ मेरे अपलाइन मार्क्यूस अमित सर और मेरी कम्युनिटी, मेरी टीम की वजह से मैं आज मार्क्यूस बन गया हूँ। मैं हटली मेरी टीम को बोलना चाहूंगा लव यू सो मच। मेरी टीम ने मुझे बनाने के लिए बहुत ज्यादा मेहनत की। मेरे फैमिली मेंबर, मेरी टीम में बहुत ज्यादा फैमिली मेंबर है। बिजनेस ज्वाइन करते समय बहुत सारे दिक्कतें भी आई। बिजनेस ज्वाइन करते समय उसके पहले से थोड़ी सी जर्नी बताना चाहूंगा, सुनना चाहोगे? सुनना चाहोगे? यार फॅमिली कंडिशन आज बघायला गेलं तर पप्पा आणि म्हणजे अण्णा बोलतो मी माझ्या वडिलांना, अण्णा आणि मम्मी आज तुम्हाला स्टेजवरती दिसतात किंवा छोट्याशा मंचावरती दिसतात। याचं रिझन एकच आहे की मी बिझनेस जॉईन केला तर फक्त या दोघांसाठी। कारण की जेव्हा मी 7वी पासून एक प्रत्येक माझ्या क्लासमध्ये सांगत असतो की यार माझी जर्नी नॉर्मली छोट्याशा याच्यामध्ये सांगत असलो की यार ज्यावेळेस मी बिझनेस जॉईन करण्या अगोदरची जर्नी, आता मी ज्यावेळेस 7वी पासून त्यावेळेस नॉर्मली मॅच्युअर होत आलो होतो की यार मला कळत नव्हतं। तेव्हापासून मला समजतं की माझे पप्पा तोंड्याच्या हाताखाली काम करायचे। खूप काही कष्ट केले माझ्या वडिलांनी, माझ्या मम्मीने पण खूप काही कष्ट केले। आज मी माझ्या प्रत्येक वेळी माझ्या मम्मीला रडताना बघितलेलं, माझ्या मम्मीच्या डोळ्यात अश्रू बघितलेला आणि माझ्या मम्मीच्या डोळ्यात अश्रू मी खाल्लेलं। प्रत्येक सिस्टम मध्ये मी सांगत पण राहिलो, प्रत्येक क्लास मध्ये पण सांगत राहिलो की मी ह्या बिझनेस मध्ये येण्याचं रिझन फक्त आणि फक्त माझी फॅमिली आहे आणि माझी मम्मी आणि पप्पा आहे। कारण की खूप काही लोकांनी माझ्या आई बाबांची अवकात काढली, खूप काही लोकांनी माझ्या आई बाबांच्या बद्दल वाईट बोललं गेलं, खूप काही लोकांनी माझ्या मम्मीला कमी समजलं गेलं, खूप काही लोकांनी माझ्या बापाला कमी समजलं गेलं। आजपर्यंत मम्मी पप्पा आणि अण्णा आणि मम्मी, दाजी, मामा, दीदी, मावशी आजपर्यंत बोलत होते ना काय कमवलं एवढं सगळं कमवलं। काही पुस्तके सेंटरिंगचं कामच नाही केलं तर बाबांनी माझ्या वडिलांनी हमालीचं काम पण केलं। कंपनीमध्ये कधी मला फाटक्या कपड्यावर ठेवलं नाही, माझा बाप कंटिन्युअसली मांडक्या कपड्यावरती राहिला। एक दिवस बिझनेस जॉईन केल्यानंतर एक दिवस असा होता की यार मी माझ्या मम्मीला कॉल केला आणि मम्मीला कॉल केल्यानंतर विचारलं कॉल करून की मम्मी तुझ्या पायामध्ये पैंजण करते। माझ्या मम्मीचा एक रिस्पॉन्स आला होता, पायामध्ये जे पैंजण आहेत ते खोटे। त्यावेळेस थोडीशी काही लोकांनी अवकात काढली होती की माझ्या आई बाबत खूप काही लोकांनी चुकीचा विचार केला गेला होता, खूप काही लोकांनी चुकीचं संबंध गेलं होतं। त्यावेळेस मम्मीला पेन्शन करायला गेलो होतो, काहीतरी वेगळं केलं का तर फक्त आणि फक्त या फॉर्म्युजनमुळे। मम्मीने सांगितलं की यार फॉर्म्युजन काय, तर मी माझ्या 2 शब्दामध्ये सांगेन की फॉर्म्युजन माझ्यासाठी काय। फॉर्म्युजन माझ्यासाठी जान आहे, फॉर्म्युजन माझ्यासाठी सर्वस्व आहे। मी माझं अख्खं आयुष्य पण मी बोलायची की घरी का नाही ते, तर कार्तिक सरांची सेरेमनी स्टेट डायरेक्टर त्यावेळेस कार्तिक सरांच्या सेरेमनीमध्ये माझी मम्मी आलेली, अण्णा नव्हते आलेले। त्यावेळेस त्या सेरेमनीमध्ये माझी मम्मी अशी गरीबवाणी बसलेली होती, पूर्णपणे मम्मीकडे माझं कॉन्सन्ट्रेट होतं। त्यावेळेस मम्मीने मला विचारलं की त्या सेरेमनीमध्ये किती पण कधी असा स्टेजवरती जाणार आहे। त्यावेळेस मम्मीला सांगितलं होतं की मम्मी
जोपर्यंत तुला त्या स्टेजवरती घेऊन जात नाही ना तोपर्यंत तुझा मुलगा मेलाय म्हणून सोडून दे. आज 30 दिवस आलाय. आज तो दिवस फक्त आणि फक्त आणलाय माझ्या टीमने. ज्या माझ्या टीमने आणलाय, माझे फॅमिली मेंबर्स, माझी टीम म्हणजे माझं फॅमिली मेंबर्स आहे. आज त्या टीमने माझ्यासाठी खूप काय प्रयत्न केले, खूप काय डेडिकेशन दिलं. आज बघायला गेलं तर घरामधला प्रत्येक व्यक्ती आज विचारतोय की दीपक करतोय काय, तर मम्मी विचारतोय की काय काम सांगू, काय काम सांगू. तर मम्मीला बोललं की फक्त असं काहीतरी सांग की कुठेतरी मुलगा कुठेतरी जाऊन क्लास करतोय. अजूनही कोणाला माहित नाही ऍक्च्युअली मी करतोय का. माझ्या मम्मीला मी पूर्णपणे क्लिअर केलं होतं की यार मी जो बिझनेस करतोय त्यामध्ये मला बिझनेस पार्टनर क्रिएट करावं लागते. मम्मीचा कॉल यायचा, दिदीचा पण कॉल यायचा. माझी मोठी बहीण मला अगोदर बिझनेसला फ्रॉड म्हणायची. दाजी पण आलेले होते ज्यावेळेस मी बिझनेस जॉईन करत होतो, त्यावेळेस दाजी पण आलेले. त्यावेळेस दाजींनी बोलले की दाजी पण बोलले होते की काय नसते, साखळी पद्धत असते. कारण की दाजींना मिसगाईड झालेलं होतं. दाजींना कुठेतरी माहित नव्हतं की इंडस्ट्री काय आहे. दाजींनी फक्त लोकांचं ऐकून त्या गोष्टी अटेंड केल्या होत्या. आणि सख्खे चुलत मामा म्हणजे अजिंक्य सरांचे वडील आज आमच्या बाबत तुम्हाला कोण काय वाईट सांगितलं गेलं. सुनील सरांचे म्हणजे माझे काका, माझी मावशी आमच्या बाबत खूप काय वाईट सांगितलं गेलं असेल. खूप काही लोकांनी आमच्याबद्दल चुकीचं तुम्हाला गाईड केलं असेल. पण आज एक एवढ्या कम्युनिटी पुढे एक शपथ देईल, तुमच्या मुलांनी कधी वाईट केलं नाही ते आणि कधी करणार नाही. आज जे आले ते आज माझ्याकडे पाहून अजिंक्य सरांनी बिझनेस जॉईन केला आणि अजिंक्य सरांकडे पाहून सुनील सरांनी बिझनेस जॉईन केला आणि सुनील सरांकडे पाहून साक्षी मॅडमने बिझनेस जॉईन केला. अशी माझी बरेच काही ट्रेनिंगला बसलेले पर्सन येते की जेणेकरून हरेक पर्सनला असं वाटत असेल की यार बिझनेस फ्रॉड असतो. जर बिझनेस फ्रॉड असता तर आज मी माझी फॅमिली माझ्या फॅमिली मधले हरेक पर्सनला बिझनेस मध्ये आणलेलं होतं. बिझनेस मध्ये बघायला गेलं तर माझा सख्या चुलत मामाचा मुलगा म्हणजे अजिंक्य सर, सख्खा मावस भाऊ म्हणजे सुमित सर, सख्खी मावस बहीण म्हणजे साक्षी मॅडम, सुमित सर आणि साक्षी मॅडम सख्खे बहीण भाऊ आणि माझा सख्खा चुलत भाऊ म्हणजे गणेश आज पण आलेला आहे. आज तो पण या बिझनेस मध्ये आज जर बिझनेस जर फ्रॉड असता, जर बिझनेस जर चुकीचा असता तर मी माझ्या फॅमिलीला, मी माझ्या घरात त्यांना इथे चान्स दिला नसता. आज माझ्या घरातून प्रत्येक पर्सनने त्या पॅरोनच्या लायसन्स नाटक केलं होतं. आज आमच्या घरातून पण एवढ्या लेवलचा पैसा आलेला आहे जेणेकरून आज बिझनेस जॉईन करताना आमच्यावरती 13.5 लाख रुपये खर्च होतं. माझ्या दोन्ही बहिणीची लग्न झाली होती. एका बहिणीची डिलिव्हरी झाली तर दुसऱ्या बहिणीची डिलिव्हरी आली. पहिली डिलिव्हरी बाबाकडे असते. अटेंड केलं असेल ते तिथे. तर ह्या केसमध्ये माझ्या घरच्यांकडे त्या लेवलपर्यंत पैसा पण नसायचा. आज अशी वेळ आहे की बिझनेस जॉईन करते. माझी जी मोठी बहिणी जी मला बोललेली, माझ्याकडे अजून पण स्क्रीनशॉट आहे आणि अजून पण जपून ठेवले ते. आज तीच मोठी बहीण बोलली होती की दीपा तुला फसवलं त्या लोकांनी, तू खोटं बोलला, परमनंट इंटरव्ह्यूला बोलला. तर मी त्या बहिणीला बोलला चालेल, काही प्रॉब्लेम नाही, मला फसवलं तर चालेल, मला फसलं तरी चालेल, फक्त माझ्या आई बापासाठी. कारण की माझा बाप कष्ट करतोय, माझी आई कष्ट करते. फक्त मला त्यांच्यासाठी फसायची वेळ आली तरी चालेल. त्या बहिणीने मला सांगितलं की घरामध्ये खायला तेल नाही. माझ्या आई मुलीनी, माझ्या मम्मीने, माझ्या बापाने मी बघितलं, मी अटेम्प्ट पण केलं आणि मी त्या ताटातला घास पण खाल्लेला. माझ्या बापानी मिरची भाकर खाऊन दिवस काढलेले. तर मम्मी आणि अण्णा आजपर्यंत तुम्ही जेवढे दुसरीकडे हात पसरले असं नाही, इथून पुढे हे सर्व लोक साक्षी असतील की इथून पुढे तुम्हाला कधी हात पसरायची वेळ पडणार नाही. शोधू कुठे माया तिची, तिचा लळा. त्यानंतर बिझनेस जॉईन केला. बिझनेस जॉईन केल्यानंतर काही प्रॉब्लेम्स आले, प्रॉब्लेमला फेस केलं. त्यानंतर ज्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडलो त्यानंतर अमित सरांनी पण खूप काही सपोर्ट केला, कार्तिक सरांनी पण खूप काही सपोर्ट केला. त्याचं इथं बसलेले हरेक पर्सन, मार्केट पर्सन, हरेक पर्सनने मला सपोर्ट केला.
हेमा मॅम असतील, रोहिणी मॅम असतील, श्रीधर सर असतील, श्री सर असतील, ऋषी सर असतील, अजय सर असतील, रवी सर असतील, राकेश सर असतील, लक्ष्मी मॅम असेल. हरित सरला मनापासून धन्यवाद बोलेल, कारण की खूप काही पडल्या काळामध्ये सर तुम्ही मला सपोर्ट केलाय. असा सपोर्ट करत राहा. आणि मी माझ्या टीम साठी एक सांगेन, आज मी स्वप्न ठेवलं होतं की जोपर्यंत मार्क्स मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. तर नेक्स्ट टार्गेट असं की जोपर्यंत माझ्या टीम मध्ये अजून 2 मार्क्स मिळत नाही तोपर्यंत मी घराचे तोंड बघणार, हे मम्मी पप्पा समोर सांग. आज जेवढे पण माझ्या टीम मध्ये मेंबर्स आहे, जेवढे पण माझे टीम मेंबर्स आहे, हर एक पर्सनला एकच सांगण्याचा प्रयत्न करेल की आज बिझनेस जॉईन करताना खूप काही विश्वास ठेवलाय. तो विश्वास शेवटपर्यंत राहू द्या. आज मी इथे तर हर एक पर्सन ही ताणण्याची जिम्मेदारी माझी असेल. फक्त एक चुकीच्या कामांना बळी पडू नका. चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. ज्या चुका होत्या त्या चुकांना एक्सेप्ट करा. आज मी पण खूप काही चुका करायचो. ऍज अ हेमा मॅम असतील, खूप काही चुका केल्या. हेमा मॅमने मला बोलणं सोडलं की चूक केल्यानंतर दीपकला बोलायचंच नाही. माझी हिंमत होत नव्हती की हेमा मॅम पर्यंत जायची. आम्ही सरांबद्दल बोलायला जावं, बोलेल तेवढं कमीच आहे. कारण की खूप काही आजी जन्म दिल्यानंतर आई बापांनी जो सपोर्ट केला ना, आज ही इंडस्ट्री जॉईन केल्यानंतर ना, आज आम्ही सरांनी मला तो सपोर्ट केला. आज आई बापांनी माझ्यासाठी जे रक्ताचं पाणी केलं ना, मला लहानचं मोठं करण्यासाठी, आज मला मार्क्यूज बनण्यासाठी मार्क्यूज अमित सर आणि माझ्या टीमने रक्ताचं पाणी दिलं. माझ्या टीमला एकच सांगत, महाराजांची शपथ घेईल. कुणाची? छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेईल. आज तुम्ही माझ्या सोबत आलात ना, 100% आज या स्टेजवर जायचं. फक्त एकच आहे, विश्वास मेहनत करू. जर्नी काही इमोशनली जर्नी सांगायला गेलं तर माझ्या मम्मीला आणि माझ्या वडिलांना रडू आवडणार नाही. त्यामुळं एवढेच 2 शब्द थांबवतो. आणि फॉरेझन कम्युनिटीला आणि इथे सर्व पत्रांमध्ये आज तुम्ही उपस्थित राहिला, हर एक पर्सनला थँक्यू सो मच. बाकी तुम्ही सांगेल की जो पण बिझनेस जॉईन करेल, बिझनेस जॉईन करताना मी खूप काही प्रॉब्लेम फेस केले. आज तुम्हाला पण प्रॉब्लेम फेस करावे लागतील. आज तुम्हाला पण त्या प्रॉब्लेमला जाऊन सामोरं जावं लागेल. फक्त एकच आहे की तो प्रॉब्लेम म्हणून चालणार नाही. ते प्रॉब्लेमला सोल्युशन म्हणून तुम्हाला बघावं लागेल. आज एक प्रॉब्लेम क्रिएट करणारा पण आपणच असतो आणि प्रॉब्लेमचं सोल्युशन काढणारा पण आपणच असतो. त्यामुळं आज बिझनेस जॉईन करणारे जे पण पर्सन आहेत, आज तुम्हाला पण खूप काही निगेटिव्हिटी येऊ शकते. जेणेकरून काका, मामा, आत्या, बहीण, भाऊ कुठले लोक तुम्हाला निगेटिव्ह सांगण्याचा प्रयत्न करतील. आज याच लोकांनी मला पण जसं निगेटिव्ह केलं गेलं होतं, आज त्यांचं प्रत्युत्तर म्हणजे माझं सॅटिस्फाय, म्हणजे माझं सक्सेस. आज तसंच तुम्हाला पण तुमच्या लाईफ मध्ये सक्सेसफुल बनण्यासाठी तुम्हाला आंधळ बनावं लागेल, बहिरं बनावं लागेल, तुम्हाला पूर्णपणे पागल बनावं लागेल त्या सक्सेस साठी. त्यावेळेस जेव्हा तुम्ही सक्सेसफुल बनताय, हर एक सक्सेसफुल पर्सन जर डेडिकेशन देत असतो, सॅक्रिफाईस करत असतो. आज तुम्हाला पण बिझनेस जॉईन करताना थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट होईल, तेच तुमचं डेडिकेशन सॅक्रिफाईस असतं. आज त्याला सामोरं जाऊन तुम्ही बिझनेस नाही केला तर डेडिकेशनली काम करत राहा, कन्सिस्टन्सीने काम करत राहा. सक्सेस 101% तुमच्या हातामध्ये. बाकी थँक्यू सो मच हॉरिझन कम्युनिटी आणि आज एवढं मोठं सेलिब्रेशन माझ्यासाठी अटेंड केलं. ते आपलं चॅनल आणि स्टेट डायरेक्टर कार्तिक सर, थँक्यू सो मच. फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या पाऊल.